जय श्रीराम. आज आपल्या बरोबर कान्होबा उर्फ कानिफनाथ देवस्थानचे कार्याध्यक्ष माननीय महादेवजी कोकाटे हे जोडले गेलेले आहेत. महाराष्ट्रामधील नाथ संप्रदायाच्या भक्तांची मांदियाळी असलेल्या मढी देवस्थानची यात्रा, या मढी देवस्थानच्या यात्रेनिमित्त आज आपण त्यांना काही प्रश्न विचारणार आहोत आणि कशा पद्धतीनं या यात्रेचं स्वरूप असणार आहे आणि काय त्यांनी उपाययोजना केलेल्या आहेत त्यासाठी आपण आज त्यांच्याशी संपर्क साधला आहे. महादेवजी, तुमचं राष्ट्रप्रथम या न्यूज चॅनलमध्ये मनापासून स्वागत. नमस्कार. नमस्कार. मढी देवस्थानची यात्रा ही महाराष्ट्रामध्ये सगळीकडे चर्चेचा विषय असतो आणि ती येत्या काही काळामध्ये होणार आहे. तर काय तारीख आहे त्या मढी देवस्थानची यात्रेची? यात्रेचे कालखंड तसा होळीच्या दिवसापासून चालू होतो. त्यानंतर देवस्थानाला समाधीला तेल लागलं जातं आणि प्रामुख्याने यात्रा 2 तारखेपासून चालू होती तर 18 तारखेपर्यंत शेवट होतो. दरवर्षी या यात्रेमध्ये देवस्थानचे जे काही समाधी दर्शन असतं ते कार्यकाळ फक्त 2 दिवसाचा असतो. म्हणजे भाविकांना 2च दिवस फक्त समाधीचं दर्शन घेता येतं. तर यावर्षी त्यामध्ये जे नवीन विश्वस्त मंडळ आपलं जे काही स्थापन झालेलं आहे त्यांनी काही निर्णय घेतलेत. तर काय नेमका निर्णय आपण घेतलेला आहे? निश्चितच तुम्ही प्रश्न योग्य विचारला. आम्ही आत्ता मागील महिन्यामध्ये नियुक्ती झाली तर सर्व विश्वस्त मंडळांनी हाच निर्णय घेतला आहे की 2 दिवसामध्ये जिल्ह्यातील भाविकांचंच नाथ भक्तांचंच दर्शन होतं. तर अशी संकल्पना सगळे अध्यक्ष महोदय, सचिव, कार्याध्यक्ष, कोषाध्यक्ष आणि सर्व विश्वस्त मंडळांनी असा निर्णय घेतला की येणाऱ्या 11 तारखेपासून समाधी दर्शन चालू करणार तर ते 17 तारखेपर्यंत 7 दिवसासाठी आम्ही एक हा निर्णय यावर्षीपासून घेतला. याचं कारण असं आहे की महाराष्ट्रामधील आपल्या देशामधील राज्यामधील सर्व नाथ भक्त ह्या अपेक्षेने येतात की समाधीचं दर्शन व्हावं. ह्या अनुषंगाने आम्ही गेल्या काही दिवसाचा जो राहिलेला समाधी दर्शनाचा विषय तो 7 दिवस आपण घेतलेला आहे. आणि प्रामुख्याने उत्साहित लोक असे असतात की वर्षभर समाधीचं दर्शन होत नाही. त्या 2 दिवसामध्ये प्रचंड गर्दी असते. तर ह्या गर्दीच्या अनुषंगाने आम्ही हा 7 दिवसाचा निर्णय घेतलाय. देवस्थानची म्हणजे जे काही भाविक भक्त येतात ज्या पद्धतीने मढी देवस्थानचं जे काही महत्व आहे तिथलची जी काही संजीवन समाधी आहे आणि त्याचं जे महत्व आहे त्या दृष्टीनं जिल्ह्यातील नाही, महाराष्ट्रातील नाही तर या देशातील जेवढे काही नाथ संप्रदायाचे भक्त आहेत तिथं येत असतात. तर काय अपेक्षा आहे की किती संख्या असू शकते यावेळेस भाविकांची? मागील वर्षी अंदाजे एक 25 लाखापर्यंत संख्या आली होती. बरं. म्हणजे 20 ते 25 लाख संख्या राहते. बरं. तर त्या संख्येच्या अनुषंगानेच आम्ही हा 7 दिवसाचा निर्णय घेतलेला आहे. आणि देवस्थान एवढी मोठी संख्या तुम्ही सांगता तिथं येते तर कशा पद्धतीनं त्या भाविकांच्या आलेल्या समजा आता एवढ्या ठिकाणावरून येणार आहे तर पार्किंगची व्यवस्था कशी असेल आणि सगळ्यात महत्त्वाचं काही लोक जर बाहेरून येणार असतील तर त्यांची राहण्याची देखील व्यवस्था काही आपल्या या देवस्थानच्या माध्यमातून करण्यात येणार आहे का? तसं पाहिलं तर आत्ता ह्याच वर्षी आमची 15-20 दिवसापूर्वी नियुक्ती झाली तर हा निर्णय आम्ही थोडा प्रलंबित ठेवला. याचं कारण असं आहे की त्याच्यातला प्रामुख्याने आम्ही पार्किंगचा विषय घेतला. जे मढी देवस्थान, कानिफनाथ देवस्थानला जे येणारे मुख्य 5 रस्ते आहेत त्याची सर्व डागडुजी करणं प्रशासनाच्या माध्यमातून, देवस्थानच्या माध्यमातून आम्ही सगळे रस्ते 5 किलोमीटरचे पूर्ण तयार करून घेतलेत. यानंतर त्या 5ही रस्त्याला आम्ही प्रत्येक ठिकाणी 5-5, 10-10 एकरची प्रायव्हेट जमीन आणि देवस्थानची जमीन अशी आम्ही पार्किंगसाठी पॉईंट करून घेतलेत. त्या प्रत्येक ठिकाणी आम्ही फ्री पार्किंग दिलेली आहे. तर आम्ही नागरिकांना हेच सांगू इच्छितो की येणाऱ्या यावर्षी मढी देवस्थानमधील जे सगळे नाथ भक्त, भावी भक्त सगळे जे येणार आहेत त्यांना आम्ही सांगू इच्छितो की कुणीही पार्किंगसाठी 1 रुपया कुणालाही द्यायचा नाही. अन्य जर असा काही कुणी पैसे मागण्याचा प्रयत्न केला भाविकांना तर त्यांनी त्वरित प्रशासनाला किंवा देवस्थानला कळवावं. त्याच्यावर योग्य ती कायदेशीर आम्ही कठोर कारवाई करण्यात येणार आहे. एवढी मोठी संख्या ज्यावेळेस तिथे येणार आहे तर देवस्थानचे जे काही कर्मचारी असतील ते काही तेवढे काय व्यवस्था करण्यासाठी अपुरे असतील असं एक अंदाज आहे. तर त्याच्यासाठी काही बाहेरून तुम्ही तिथं कर्मचारी बोलवणार आहेत का किंवा प्रशासनाची काही मदत मागितली आहे का असे? हो, त्या बाबतीत आपण प्रशासन आपल्याला कमीत कमी एक 500 ते 600 पोलिसांचा
आपल्याला बंदोबस्त देण्याचं त्यांनी ठरवलंय. बर. त्याचबरोबर आपण पोलीस मित्र संघटना याच्या मार्फत 150 ते 200 आपल्याला पोलीस मित्र संघटना पण काम करतील. अन्य कर्मचारी असतात. तर या सगळ्यांचा एक 1000-1100 लोकांच्या सानिध्यात हे नियोजन पार पाडतं. मागच्या वर्षी मढी देवस्थानची यात्रा खरं तर खूप चर्चिली गेली आणि तो मुद्दा होता म्हणजे की मढी देवस्थानच्या आवारामध्ये मुस्लिम धर्मियांचा एकही स्टॉल नको याच्यासाठी मोठं आंदोलन छेडलं गेलं होतं आणि तसा निर्णय मागच्या वर्षी घेण्यात आला होता. तिथं एकही मुस्लिम धर्मियाच्या व्यक्तीला कोणताही स्टॉल लावून नव्हता दिला. तर या वर्षी देखील तसा काही निर्णय आपल्या विश्वस्त मंडळाकडून घेण्यात आलाय किंवा गावकऱ्यांकडून काही तशी मागणी झालेली तर त्याच्यावर काही प्रतिसाद आपण दिला आहे का? त्याचा एकंदरीत असा विषय आहे की मढी देवस्थान हे 12 बलुतेदारांचं 18 पगड जातींचं आहे. बरं. दर्शनासाठी आपण कुणालाही हे करणार नाहीत, थांबवणार नाही. तर दर्शनासाठी सगळ्यांनी यावं. आपण आपला उद्देशच भाविकांनी जेवढं जास्त भाविक येतील तेवढा आपला उद्देशच आहे भाविकांनी घ्या. मुळात दुसरी गोष्ट तुमचा प्रश्न आहे की त्यांना दुकानं लावून न देण्याचा. तो मुळात ज्या देवस्थानच्या जागेवरती आणि अर्थातच आम्ही अन्य शेतकऱ्यांकडनं जागा घेऊन पार्किंगसाठी व्यवस्था करतो. त्या अनुषंगाने आम्हाला जागाच पुरत नाही भाविकांसाठी. तर आम्ही दुकानांचा तो विषय आमचा नाहीच आहे. तो मुळात हा विषय ग्रामपंचायतच्या हद्दीमधला येतो. तो ते स्थानिक ग्रामपंचायतचे सरपंच ग्रामपंचायत तो निर्णय घेऊ शकते. देवस्थानकडून काही परवानगी स्टॉल लावण्यासाठी दिली जात असते का? मुळात तुम्हाला मगाशी म्हणल्याप्रमाणेच आम्हाला मुळात लोकांची हे संपूर्ण व्यवस्था करण्यातच आमची जागा अपुरी पडती. त्यामुळे आम्ही तो निर्णय काय विषयात हे विचारण्यामागचं कारण असं आहे की पुण्यातील वाघोली या ठिकाणी जी काही मोठी यात्रा भरली जाते भैरवनाथाची, तिथं मागच्या वर्षी बांगलादेशी रोहिंग्या मुसलमानांचे स्टॉल आढळले होते. आणि त्या दृष्टीने कुठंतरी या देशाचं आपल्याला सगळ्यांना संरक्षण तेवढंच महत्वाचं आहे. त्या नागरिकांचं भाविकांचं संरक्षण देखील तेवढंच महत्वाचं आहे. तर त्या दृष्टीने हा प्रश्न आम्ही तुम्हाला विचारतोय की अशा पद्धतीने जर कोणी तुम्हाला स्टॉलची परवानगी मागण्यासाठी आला तर तुम्ही कशा पद्धतीने त्याचे कागदपत्र व्हेरीफाय करणार आणि कशा पद्धतीने त्याची परवानगी देण्यात येणार आहे? मुळात आम्ही तिथं फ्लेक्स लावलेला आहे की इथं फक्त भाविकांनाच राहण्यासाठी जागा आहे. भाविकांना राहण्यासाठी आणि पार्किंगची व्यवस्था करण्यासाठीच आम्ही आव्हान केलेलं आहे. त्यामुळे आम्हाला कोणीही परवानगी मागत नाही. याचं कारण असं आहे की वास्तविक पाहता 25 लाख 20 ते 25 लाख जो वर्ग येतो नाथ भक्तांचा, यांना राहण्यासाठीच व्यवस्था जागा अपुरी पडते. म्हणजे जे वर्षभर तिथं स्टॉल धारक आहेत अधिकृत ज्यांना विश्वस्त मंडळांनी तिथं जागा दिलेली आहे ते स्टॉल सोडून इतर कोणालाही तुम्ही अधिकृत असं स्टॉलची परवानगी देणार नाही? अधिकृत एकही परवानगी देत नाही. आणि जे काही समजा तिथं कोणती परवानगी न घेता स्टॉल धारक येतील त्याची जबाबदारी सर्वस्वी प्रशासनाने पोलीस प्रशासनाने घ्यावी. हो. आणि त्या आवारात देवस्थानच्या आवारामध्ये जागा नसल्या कारणाने हा सगळा दुकानदाराचा जो व्यवसायकारांचा विषय तो ग्रामपंचायतच्या हद्दीत मोडला जातो. ग्रामपंचायतीने तो निर्णय घ्यावा. त्याला आम्हाला काय अडचण. आज आपल्या बरोबर कान्होबा उर्फ मढी देवस्थान याचे कार्याध्यक्ष महादेवजी कोकटे जोडले गेले होते आणि या महाराष्ट्रातील मढी देवस्थान अहिल्यानगर मधील हे नाथ भक्तांसाठीचं पंढरपूर मानलं जातं आणि या मढी देवस्थानची यात्रा अतिशय भव्य दिव्य पार पाडली जाते. तर यावर्षी देखील सगळ्या नाथ भक्तांना आम्ही राष्ट्रप्रथम संकल्प देश हिताचा या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आवाहन करतो की जास्तीत जास्त नाथ भक्तांनी त्यांनी जो निर्णय घेतलाय 2 दिवसाच्या ऐवजी 7 दिवस समाधीचं दर्शन होणार आहे तर आपण समाधीच्या दर्शनाचा लाभ घ्यावा अशी विनंती करतो आणि थांबतो. तुमचं मनापासून आम्ही आभार व्यक्त करतो. तुम्ही खूप वेळ दिला. जय श्रीराम. जय श्री.